स्टेशनच्या बाजूलाच अगदी लागूनच सीएसएमटी स्थानक आहे आणि मुंबईचं सर्वात मोठं स्थानक म्हणून या स्थानकाची ओळख आहे आणि तिथे निवाऱ्यासाठी हे मराठा आंदोलक जे आहेत ते मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलेले आहेत. कोणी विश्रांती घेते, कोणी खाण्यापिण्याचं साहित्य शोधण्यासाठी प्रयत्न केला जातोय आणि दुसरीकडे आपण पाहतो की पोलिसांकडून वारंवार आवाहन केलं जातं की शांततेने हे आंदोलन करा. त्याचबरोबर इथे बसण्याची व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर या सगळ्या स्थानकावरती मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होऊ नये यासाठी सुद्धा प्रशासन प्रयत्न करताना पाहायला मिळतं आहे. सध्या सीएसएमटी स्थानकावरती मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी जी आहे ती झालेली आहे आणि या सगळ्या लोकांची योग्य ती सोय व्हावी यासाठी सुद्धा प्रशासनाकडे वेगवेगळ्या मागण्या ज्या आहेत ते केल्या जात आहेत. मनोज जरांगे पाटील हे स्वतः शांततेने आंदोलन करण्याचं आवाहन करतायत. लोकांची गैरसोय होणार नाही याची देखील काळजी घ्या असं देखील आंदोलकांना त्यांच्या वतीनं सांगितलं जातं आहे. आणि सध्या आपण पाहतोय ही सगळी गर्दी जी आहे ती मोठ्या संख्येनं सीएसएमटी स्थानकावरती जमलेली आहे. लोक निवाऱ्यासाठी आलेले आहेत आणि या सगळ्या लोकांच्या माध्यमातून एकच भावना आहे ती म्हणजे आरक्षणाची मागणी जोपर्यंत सरकार मान्य करत नाही किंवा ठोस असा निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाहीये. मनोज जरांगे पाटील हे मागच्या वेळी सुद्धा वाशीपर्यंत आलेले होते, तेव्हा सरकारनं त्यांना एक आश्वासन दिलेलं होतं आणि त्या आश्वासनासारखं यावेळेला आश्वासन आम्हाला चालणार नाही, तर ठोस निर्णय व्हायला हवा अशा पद्धतीची भूमिका या सगळ्या आंदोलकांची होती आहे. सीएसएमटी स्थानकावरची सगळी गर्दी आपण पाहतोय. हा मोठा प्लॅटफॉर्म आहे आणि त्यामुळे प्लॅटफॉर्मवरती विश्रांतीसाठी काही आंदोलक जे आहेत ते या ठिकाणी आलेले होते. सुरुवातीला ही संख्या कमी होती, मात्र आता ही संख्या जी आहे ती वाढताना पाहायला मिळते आहे. बाहेर मुसळधार पाऊस पडतो आहे. जवळपास 4 ते 5 तासापासून मुंबईमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे पावसामध्ये भिजत सुद्धा मुंबईच्या आझाद मैदानामध्ये आंदोलन करणाऱ्या आंदोलकांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आहे. तर दुसरीकडे काही आंदोलक जे आहेत ते सीएसएमटी स्थानकावरती आलेले आहेत आणि शांततेने आम्ही हा आंदोलन करत आहोत. मात्र आमच्या मागण्या ठोस आहेत, त्यावरती ठोस असा निर्णय सरकारनं घ्यायला हवा आणि त्यानंतर मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही मुंबई सोडणार नाही अशा पद्धतीची भूमिका या सगळ्या आंदोलकांच्या माध्यमातून केली जाते आहे. या सगळ्या परिसरामध्ये फिरून आम्ही जेव्हा आढावा घेतला तेव्हा प्लॅटफॉर्मवरती सुद्धा गर्दी आहे, शिवाय लोकल ट्रेन ज्या लागलेल्या आहेत तिथे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होताना पाहायला मिळते आणि म्हणूनच प्रशासनाकडनं